नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती बुलेटिन। सर्वप्रथम यूसीनच्या सर्व प्रेक्षकांना तेजोमय दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आता एक नजर हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागडे ज्वेलर्स। आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स, जयस्तंभ चौक, अमरावती। 1981 पासून आपल्या सेवेत। शरद पवारांनी मोदींसोबत यावं यासाठी अजितदादा अजूनही प्रयत्नशील। आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यानं नव्या चर्चांना ऊत। सायलेंट झोनमध्ये फटाके फोडता येणार नाहीत। दिवाळीच्या अनुषंगानं पोलीस आयुक्तांनी जारी केले दिशानिर्देश। आणि कमी पावसाअभावी कपाशी व तूर करपण्याच्या मार्गावर भातकुली तालुक्यातील शेतकरी पुन्हा संकटात। प्रहार जनशक्ती पक्षानं परिस्थितीचं गांभीर्य पाहता कृषी विभागानं तातडीनं पंचनामे करण्याची केली मागणी। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार थेट दिल्लीला रवाना झाले। यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आलाय। यातच आमदार रवी राणा यांनी केलेल्या विधानानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। अजितदादा आणि शरद पवार यांच्या भेटीत अनेक रहस्य आहेत, त्यांच्यात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। शरद पवारांनी मोदींसोबत यावं यासाठी अजितदादा अजूनही प्रयत्नशील असल्याचं रवी राणा म्हणाले। हे असं आहे की पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहे महाराष्ट्राचे आणि सातत्यानं अजित पवार साहेब शरद पवारांना कन्व्हिन्स करतात की मोदींसोबत या, राज्याचं भलं होईल, राज्य सरकार मजबूत होईल, जनताचे मोठ्या प्रमाणात कामं होईल, विकास होईल। मला वाटते मोठ्या प्रमाणात पवारसाहेब कन्व्हिन्स झाले असतील आणि कुठंतरी पवारसाहेबांच्या भेटीमध्ये अनेक जे राज आहे ते छुपलेले आहे आणि तुरंत अमित शाह साहेबांची भेट घेतली। मोठ्या प्रमाणात तिथे राजकीय चर्चासुद्धा झाली असेल। तर राजकारणामध्ये तुम्ही पाहिलं किती घडामोडी किती लवकर झाल्या, म्हणून अनेक घडामोडी येणाऱ्या भविष्यामध्ये होऊ शकतात आणि नक्कीच पवारसाहेब हे मोदीजींचं काम बघून मोदीजींना पाठिंबा देतील। राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारचे जे कामं आहे त्याला मजबूत करण्यासाठी, राज्याच्या विकासासाठी लवकरच पवारसाहेब हे मोदीजींना पाठिंबा देतील, सरकार मजबूत करतील, अशा प्रकारचं चित्र खऱ्या अर्थानं आता दिसतं। दिवाळी साजरी करताना सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या दिशानिर्देशानुसार नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिले आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाद्वारे मानवी अवयव, फुफ्फुस, डोळे, कान यांना घातक ठरणारे आणि वायू प्रदूषण करणारे मोठ्या आवाजाचे आणि रसायनयुक्त फटाक्यांच्या आतिषबाजीवर बंदी आहे। स्फोटके आणि पॅकेजेसवर चिन्हांकित करण्यासंबंधी नियमाचं तंतोतंत पालन करण्यात यावं। फटाके ताब्यात घेण्यासाठी आणि विक्रीसाठी तात्पुरती दुकाने यांच्याशी संबंधित नियमांचा काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी। आगीच्या धोक्यापासून सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्या। ध्वनी प्रदूषण आदेशात जारी केलेले निर्देश आणि निर्बंधानुसार शांतता क्षेत्रात, नर्सिंग होम, प्राथमिक आणि जिल्हा आरोग्य केंद्रे, शैक्षणिक संस्था परिसरात तसंच इतर शांतता क्षेत्रांमध्ये किमान 100 मीटर अंतरावर फटाके फोडणे आणि आतिषबाजी करण्यास मनाई आहे। पोलिसांचा बंदोबस्तही शहरात लावण्यात आला आहे। दिवाळीनिमित्त पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आम्ही लावण्यात आलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये। त्याचप्रमाणे जे फटाके विक्री आहे याकरिता शहरामध्ये 2 मोठे मार्केट आहेत, सायन्स कोर मैदान आणि गाडगेनगर। जे गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गाडगेनगरच्या समाधी मंदिर समोरचा जो मैदान आहे तिथे मार्केट आहेत। त्यांना जिथे टेम्पररी आणि परमनंट लायसन्सचे जे फटाका विक्रीवाले आहेत यांना सर्व नियमानुसार फटाका विक्रीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। जे प्रदूषण महामंडळ आणि माननीय सुप्रीम कोर्टाने जे नियम आणि गाईडलाईन्सनुसार ज्या फटाक्यांची विक्री केली पाहिजे असेच फटाके त्यांनी विकावे आणि त्या फटाक्यांचा जो आहे ग्रीन क्रॅकर्स म्हणजे ज्याच्यात बेरियम सल्फेट जो बेरियम सॉल्ट्स हा जो सबस्टन्स आहे तसे फटाके वापरू नये अशी त्यांना सूचना आहेत आणि तेच फटाके विक्री करावी अशी सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशी, सोयाबीन, तूर पीक पेरा झालेला आहे। मात्र आता पाण्याअभावी हे पीक करपू लागलंय। त्यामुळे स्थितीचं गांभीर्य पाहता कृषी विभागानं तातडीनं पंचनामे करावे असं निवेदन प्रहार जनशक्ती पक्षानं तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांना सादर केलं आहे। भातकुली तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशी, सोयाबीन, तूर पीक पेरा झाला आहे। यावर्षी तालुक्यात मान्सून सुरुवातीपासून हुलकावण्यात येणारा ठरलाय।
त्यामुळे सोयाबीन पीक फुल अवस्थेत असतानाच ऐन पावसानं दडी मारल्याने सोयाबीनचं उत्पन्न फार कमी झालं. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. आता तीच परिस्थिती कापसाच्या पिकाची सुद्धा आहे. जवळपास सप्टेंबर महिन्यापासून पाऊस गेल्यानं कापशी पीक करपण्याच्या आणि पूर्णपणे सुकण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात घट होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही आणि तालुका खारपानपट्टा असल्यामुळे ओलिताची कोणत्याच प्रकारची व्यवस्था नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड आणि शेतीच्या मशागतीसाठी लागलेला खर्चसुद्धा निघणं कठीण झालं आहे. याच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन कृषी विभागानं तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी असं निवेदन प्रहार जनशक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन भोगुल यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांना देण्यात आलं. मागं संकटाची मालिका सुरूच आहे. सुरुवातीपासून कमी पाऊस झाला, त्यामुळे ऐन फुलोऱ्याच्या वेळी पावसानं दडी मारल्यामुळे सोयाबीनचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि त्यानंतर आता तेव्हापासून जवळपास सप्टेंबर महिन्यापासून पाऊस निघून गेला. त्यामुळे इतर पिकंही धोक्यात आले. पराठी, तूर या सर्व पिकं आता वाढून राहिले. पराठीचा आता जेमतेम पहिला याचा निघण्याच्या वेळेसच पराठ्या वाढल्या. त्यामुळे आता प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. शेतकऱ्याच्या या सर्व नुकसानाची भरपाई हे शासनाने द्यावी यासाठी आम्ही कृषी मंत्र्यांना निवेदन दिलं आणि आमच्यासोबत भातकिली तालुक्याचे कृषी अधिकारी श्री खरतान साहेब हे सुद्धा इथं शेतावर आलेले आहे आणि त्यांनीसुद्धा पाहणी केली आणि याबद्दल या नुकसानाबद्दल चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह ते सरकारला कळवतील अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि तहसीलदार इथं बोलावलं होतं पण कारणास्तव ते आले नाही. तहसीलचे काही कर्मचारी नाही. शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी अभियान शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या अनुषंगानं शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं अमरावतीत रविवारी जिल्हास्तरीय आयोजन करण्यात आलं आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचून त्यांना सहाय्य व्हावं हा शासन आपल्या दारी या उपक्रमामागचा उद्देश आहे. या अनुषंगाने शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं जिल्हास्तरीय आयोजन रविवारी सायन्स कोर मैदानावर करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत प्रभारी जिल्हाधिकारी सूरज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवनात आढावा बैठक झाली. या कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसंच इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ प्रदान करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी आणि विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी आणि कर्मचारी एकाच छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विविध विभागांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी ती चोखपणे सांभाळावी. कार्यक्रमस्थळी प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभागानं आपसात समन्वय साधून कार्यक्रमाच्या यशस्वीतेची जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी असे निर्देश वाघमारे यांनी दिले. ज्या कमिटीचा दुसऱ्या कमिटीशी संबंध येतो त्या समिती प्रमुखाने एकमेकाशी कोऑर्डिनेशन करायचं आहे. आम्ही दिलेले जे सदस्य आहेत त्या ठिकाणी काही जर आपल्याला अजून जादा घ्यायचे असेल तर ते घ्यायचे आहेत व त्यानंतर आपण इतर जिल्ह्यात जे काय आरडी साहेबांनी सांगितलं त्या कमिटीने काय केलेलं आहे त्याची माहिती घेऊन आपल्या कमिटीची रूपरेषा अंतिम करायची आहे. जी 21 तारखेला कलेक्टर सरांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा मीटिंग केली. आपल्याला त्या ठिकाणी आढावा द्यायचा आहे. आज आपण सूचना आणि डिस्कशन केलेलं आहे की आपल्या कमिटीनं ॲक्च्युली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपण काय काम केलेलं आहे त्याचा सरांच्या पुढं आपल्याला आढावा द्यावा लागणार आहे. हा दिवाळीच्या आता 5 दिवसाच्या सुट्ट्या आहेत परंतु आपले फोन तर चालू आहेत की त्याच्या अनुषंगानं आपण दिवाळी पण आपण साजरी करा. त्याचबरोबर जो आपला मोठा सण येणार आहे की शासन आपल्या दारी 26 तारखेचा तोही तेवढ्याच उत्साहात आपल्याला साजरा करायचा आहे की त्याच्या अनुषंगाने या दरम्यानच्या काळात आपलं नियोजन परिपूर्ण व्हावं. या अनुषंगाने आपण सर्वांनी कारवाई करावी. शिंदे फडणवीस सरकारनं अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना वाटप न केल्यानं शिवसेना ठाकरे गटातर्फे शिवसेनेनं तहसील कार्यालयात शेतकऱ्यांसह झुणका भाकर खाऊन दिवाळी साजरी केली. शिंदे फडणवीस सरकारनं अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना वाटप न केल्यानं शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर, बाळासाहेब राणे, विष्णू तिरमारे, विलास सावदे आणि शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयात ठिय्या देऊन कार्यालयातच दिवाळीचे दिवे प्रज्वलित केले. दरम्यान शेतकऱ्यांसोबत आणलेली झुणका भाकर तहसीलदार यांच्या दालनात खाऊन तहसीलदारांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना चिंताग्रस्त शेतकऱ्यांची प्रतिमा भेट देण्यात आली. मंत्री, खासदार, आमदार तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी शासनाचा निषेध केला. दरम्यान दिवाळीची गाणी गाऊन अनोखं आंदोलन करण्यात आलं.
अतिवृष्टीची तात्काळ मदत देण्यात यावी, अन्यथा दिवाळीनंतर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. घालणारा शिंदे फडणवीस सरकार मुर्दाबाद. जय भवानी. आणि आवाज कुणाचा? उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आणि आवाज कुणाचा? शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळालीच पाहिजे. सरसकट पीक विमा लागू झालाच पाहिजे. जय भवानी. आणि आवाज कुणाचा? बातमीपत्रात वेळ झाली विश्रांतीची. पुढे आणखी काही महत्त्वाच्या बातम्या आहेत. तुम्ही पाहत रहा यूसी न्यूज. Gold Update is brought to you by Trimurti Gold and Silver House. Gold Update is brought to you by Trimurti Gold and Silver House. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने यूसीएन का रिचार्ज करवाने जा रहा हूँ. अरे पापा, रिचार्ज के लिए यूसीएन की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है. हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी यूपीआई ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा. और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है. अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें. पाहुयात पुढची बातमी. धनत्रयोदशीचा दिवस खरेदीसाठी सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी सोने, चांदी, वाहनं, मालमत्ता इत्यादी खरेदी केल्यानं देवी लक्ष्मी घरात वास करते आणि सुख समृद्धी 13 पटीनं वाढते अशी धारणा आहे. त्यामुळे दिवाळी सणात खरेदीसाठी शुभमुहूर्त असलेल्या धनत्रयोदशीच्या पर्वावर अमरावती शहरातही त्रिमूर्ती गोल्ड अँड सिल्वर हाऊसमध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती. अमरावतीतल्या सराफा बाजार परिसरात असलेल्या त्रिमूर्ती गोल्ड अँड सिल्वर हाऊसमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होती. शुक्रवारी दुपारी 12:30 नंतर धनत्रयोदशीचा शुभमुहूर्त सुरू झाला. त्यानंतर सोने, चांदीचे दागिने, वाहनं आणि कपडे खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये एकच गर्दी उसळली. बाजारात सोने चांदीच्या नाण्यांबरोबरच देवाच्या मूर्तींना जास्त मागणी होती. शुक्रवारच्या धनत्रयोदशीपासून यंदाच्या 5 दिवसीय दिवाळी उत्सवाची सुरुवात झाली. हा आनंदाचा उत्सव येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. रविवारी 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी होणार आहे. हम लोगों ने चांदी के मूर्ति, सिक्के, जो कि विशेष करके दिवाली पूजन में उपयोग में आते हैं, हम पिछले कई सालों से हमारे ग्राहकों से सिक्के की मजदूरी नहीं लेते हैं, क्योंकि वो हमारा मानना है कि जो भी ग्राहकों को ये एक विशेष उपहार त्रिमूर्ति दे सके वो हम प्रयास करते हैं देने का, और इसका प्रतिसाद हमें भरपूर मिलता है. और इस साल विशेष त्रिमूर्ति में ये है कि हम लोगों ने सोने का भी व्यापार शुरू किया है, जिसमें टेम्पल ज्वेलरी, 916, 100% प्योर के सिक्के, गोल्ड में भी, सिल्वर में भी, जिसकी दोनों की भी हम मजदूरी नहीं लेते हैं. और मूर्तियों में जितनी रेंज हमारे पास में है, विविध प्रकार की अलग अलग भरपूर रेंज है, छोटी से छोटी और बड़ी से बड़ी. दिवाली की, धनतेरस की शुभेच्छा देना चाहती हूँ. पहले तो आप सबके प्यार, विश्वास और के साथ आज हमने सिल्वर का कारोबार आज यहाँ खड़ा किया है. 1968 से हमारा ये व्यापार शुरू है, और आपके आशीर्वाद और आपके साथ के कारण आज हमने उसको बढ़ाते हुए आज हमने गोल्ड को भी शुरू किया है. गोल्ड, डायमंड, सिल्वर, उसी नाम को करेक्ट करके हमारा त्रिमूर्ति आज संपूर्ण हुआ है. आपके आशीर्वाद, प्यार की वजह से एक बार आप अवश्य भेंट करें. हमारे यहाँ 22 कैरेट, 20 कैरेट, डायमंड, सभी तरह की ज्वेलरी आपको उपलब्ध है. एक बार आप अवश्य भेंट करें. त्रिमूर्ती गोल्ड अँड सिल्वर हाऊस
1968 पासून ग्राहकांच्या सेवेत आहे आणि जिल्ह्यातील अनेक ग्राहक या दुकानातून सोन्या चांदीची खरेदी करतात. ज्वेलर्ससोबत आम्ही जवळपास 12 ते 13 वर्षापासून जुळलेलो आहे. पप्पांपासून आम्ही इथे जुळलेलो आहे. जवळपास पप्पांनी पण काही खरेदी करायचे आता जुने रिलेशन आहे. जुने रिलेशन फॅमिली रिलेशन पण आहे आणि यांचा ओनरचा स्वभाव खूप चांगला आहे. सर्व व्यवस्थित आहे आणि क्वालिटीच्या बाबतीत कुठेच मागे पुढे पाहिल्या नाही जात. कुठल्याच गोष्टीत कम्प्रोमाइज नाही आहे. पैशात व्यवस्थित रेट मिळतात, वाजवी रेट आहे. यंदा दागिने खरेदीकडे ग्राहकांचा चांगला कल होता. सकाळपासून ग्राहक दुकानात गर्दी करत होते. निम्म्याहून जास्त बुकिंग आधीच झाल्या होत्या. आकर्षक आणि विश्वासार्ह दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अमरावतीच्या जयस्तंभ चौकातील बागडे ज्वेलर्स याची ओळख आहे. धनत्रयोदशीनिमित्त अमरावतीच्या ग्राहकांनी या ठिकाणी भेट देत सोन्या चांदीची खरेदी केली. अमरावती शहरात बागडे ज्वेलर्सची सुरुवात झाल्यापासून त्यांच्या आभूषणाला जिल्ह्यातील अनेक ग्राहकांनी आपली पसंती दिली आहे. बागडे ज्वेलर्समध्ये सोने, चांदी, हिरे, पेशवाई ज्वेलरी या विविध कलात्मक स्वरूपात उपलब्ध आहेत. धनत्रयोदशीच्या निमित्तानं खरेदी करण्यात आलेल्या ग्राहकांकडून कोणताही अतिरिक्त चार्ज घेण्यात आला नाही. तर सोन्या चांदीचे जे ऑफलाईन भाव आहेत तेच भाव या ठिकाणी ग्राहकांना लावण्यात आले आहेत. आजच्या आधुनिक युगात पुण्यामध्ये जे नवीन प्रकारचे जे ऑर्नामेंट तयार झालेले आहेत त्याचं संपूर्ण कलेक्शन आम्ही उपलब्ध केलेलं आहे. गिरायकाच्या सोयीकरता आजच्या दिवस आम्ही कोणत्याही कार्डवर आम्ही कोणते अतिरिक्त चार्ज घेत नाही आहे. सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये 1 ग्रॅमपासून ते 100 ग्रॅमपर्यंतची संपूर्णपणे रेडीमध्ये आहे जे प्युअरमध्ये बनतात. कस्टमरच्या आजचा भाव कस्टमरचा ऑनलाईन भाव आम्ही घेतो. मार्केटला जो ऑनलाईन जातो तोच भाव आमच्याकडे आणि आमच्यात कमी वाजवी दरात आम्ही ती विकतो. ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा व लाभ देण्याचं कार्य बागडे ज्वेलर्स अविरत करत आहे. या दिवाळी सणाला जास्तीत जास्त ग्राहकांनी सोन्या चांदीच्या आभूषणांची खरेदी करण्याचं आवाहन बागडे ज्वेलर्सच्या संचालिका मंदाकिनी बागडे यांनी केलं आहे. कार्यरत आहे. आम्ही आमच्या कस्टमरला दिवाळीच्या ज्या मूर्ती लागतात, प्युअर सोनं लागतं, दागिने ते लागतात आणि कॉईन ते आम्ही कस्टमरला अवेलेबल करून देतो. गेल्या अनेक वर्षापासून आजही या ठिकाणी सोने चांदीच्या वस्तू खरेदी करत आहोत. तर गेल्या अनेक वर्षापासून या दुकानानं आपला विश्वसनीयता जपल्याची भावना ग्राहकांनी व्यक्त केली आहे. मी दरवर्षी धनतेरसच्या दिवशी याच दुकानात येते आणि सोने खरेदी करते. इथे अत्यंत सुंदर डिझाईन असतात आणि वाजवी दरामध्ये असतात. त्याच्यामुळे मी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण इथेच आलेली आहे आणि सोनं खरेदी करत आहे. चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी चिखलीकरांना दिवाळीत एक सफारी गाडी भेट म्हणून दिली आहे. त्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्य जंगल सफारीचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांची सोय झाली आहे. या वाहनाचं त्यांनी लोकार्पण केलं. बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात चिखलीकरांकडून मोठ्या प्रमाणात जंगल सफारी केली जाते. मात्र अनेकदा चिखलीकरांना जंगल सफारीत वाहनांची कमतरता निर्माण होत असल्यामुळे त्यांची हौस अपूर्ण असते. ही बाब लक्षात घेता भाजपचे आमदार श्वेता महाले यांनी चिखलीकरांना जंगल सफारी वाहनाची दिवाळी भेट दिली आहे. मीरा सेलिब्रेशन आणि बुलढाणा अर्बन यांच्या संयुक्त विद्यमानं आणि वन विभागाच्या सहकार्याने जंगल सफारी वाहन चिखलीकरांच्या सेवेत सुरू करण्यात आलंय. या वाहनाचं लोकार्पण आमदार श्वेता महाले आणि उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले पाटील, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आलं. दीपावलीच्या सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा. रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना करते की गोरगरीब कष्टकरी शेतकरी असतील, महिला असतील, तरुण बांधव असतील, या सर्वांनाच रेणुका मातेची कृपा त्यांच्यावरती हो, आरोग्यमयी आयुष्य त्यांना लाभो. आज आपल्या चिखलीकरांच्या सेवेसाठी दिवाळीचं एक गिफ्ट म्हणता येईल आपल्याला. बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून आपण ही सेवा सुरू केलेली आहे. ज्ञानगंगा अभयारण्यासाठी मीरा सेलिब्रेशन येथून ही जी जंगल सफारी आहे आपल्याला उपलब्ध होणार आहे. राज्यात सध्या अंमली पदार्थांच्या तस्करीचा मुद्दा चर्चेत आहे. यातच बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धाडजवळ मोठी कारवाई करत तब्बल 4 क्विंटल 59 किलो 400 ग्राम गांजा जप्त केला. या कारवाईत 1,14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गांजाची वाहतूक करणारा ट्रक आणि चालकाला स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत 1,14,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मोताळा तालुक्यातील कुर्हा येथील राहुल साबळे याला ताब्यात घेण्यात आलं असून धाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. काल बुलढाणा पोलिसांना एक गोपनीय माहिती मिळाली होती की बुलढाणा जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणावर अवैध गांजाची वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारे आमच्या LCBच्या टीमनी ट्रॅप रचला. तर धाड संभाजीनगर रोडवरती पहाटे एक ट्रक आम्ही इंटरसेप्ट केला. त्या ट्रकचं चेकिंग श्वान पथकामार्फत आणि एक्साईजच्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही केलं असता त्या ट्रकमध्ये आम्हाला 91,88,000चा गांजा मिळून आलेला आहे आणि ट्रकचा नंबर आहे DD01C9121. अशा प्रकारे त्या कारवाईमध्ये आता NDPS ॲक्ट अंतर्गत कारवाई सुरू आहे. आमच्या कारवाईमध्ये बुलढाण्याचे DYSP श्री वाघ, PI LCB श्री लांडे, API जिन्नमवार, API सोळंके, API काळे आणि LCBची टीम तसंच धाडचे API गावंडे या सगळ्या पथकांनी मिळून ही कारवाई केलेली आहे आणि आता कायदेशीर कारवाई सुरू आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागडे ज्वेलर्स. आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स, जयस्तंभ चौक, अमरावती. 1981 पासून आपल्या सेवेत. शरद पवारांनी मोदींसोबत यावं यासाठी अजितदादा अजूनही प्रयत्नशील. आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यानं नव्या चर्चांना ऊत. सायलेंट झोनमध्ये फटाके फोडता येणार नाहीत. दिवाळीच्या अनुषंगानं पोलीस आयुक्तांनी जारी केले दिशानिर्देश. आणि कमी पावसाअभावी कपाशी व तूर करपण्याच्या मार्गावर भातकुली तालुक्यातील शेतकरी पुन्हा संकटात. प्रहार जनशक्ती पक्षानं परिस्थितीचं गांभीर्य पाहता कृषी विभागानं तातडीनं पंचनामे करण्याची केली मागणी. अमरावती बुलेटिनमध्ये बस इतकंच. प्रेक्षकांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सुरक्षित दिवाळी साजरी करा. नमस्कार.